श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 34. अष्टमस्कंध. नारदांनी राजा युधिष्ठिराला श्रीकृष्णांचा परिचय करून दिल्यावर श्रीकृष्णच परब्रह्म आहेत हे जाणून युधिष्ठिरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्री नारदांचा दोघांनीही सत्कार केला आणि नारद निघून गेले. स्वयंभुव मनू व शतरूपा यांच्यापासून सुरू झालेला दक्षकन्यांच्या वेगवेगळ्या वंशाचे वर्णन आत्तापर्यंत केले गेले. स्वयंभुव, उत्तानपाद, ध्रुव, उत्कल इत्यादी, तसेच दितीचे हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, प्रल्हाद इत्यादी असे वंशवर्णन ऐकल्यानंतर परीक्षिताने इतर मनुविषयी विचारले. स्वयंभुव मनूच्या कन्या आकृती आणि देवहूतीपासून यज्ञपुरुष व कपिलमुनींच्या रूपाने भगवंतांनी अवतार घेतले. यज्ञपुरुषांनी धर्माचा उपदेश प्रसार केला तर कपिलांनी ज्ञानमार्गाचा उपदेश केला. यानंतर स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. यांच्या काळात भगवंतांनी विभू अवतार घेतला. स्वतः आजन्म ब्रह्मचर्य राहून अगणित शिष्य तयार केले. ते सर्व ब्रह्मचारीच होते. प्रियव्रताचा मुलगा उत्तम हा त्यानंतरचा मनू झाला. चौथा मनू तामस हा उत्तमाचा भाऊ होता. पृथु इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी वैधृती नावाचे देव होते. त्यांनी लोप पावणाऱ्या किंवा नष्ट होत जाणाऱ्या वेदांचे रक्षण केले. याच मन्वंतरात हरिमेधा ऋषी व हरिणी नावाची त्याची पत्नी यांचे पोटी हरी या नावाने भगवंताचा अवतार झाला. या अवतारातच हरिणींनी मगरीपासून गजेंद्राचे रक्षण केले. असे म्हणताच परीक्षिताने गजेंद्र मोक्षाची कथा सांगण्याची विनंती केली. श्री शुकदेवांनी ती कथा सांगण्यास प्रारंभ केला. त्रिकूट नावाच्या पर्वतावर रम्य मनोहर वन होते. क्षीर समुद्र वलयांकी तशा या पर्वतावर अनेक सरोवरे आणि असंख्य वृक्षराजी होती. विविध फुले फळे यांची प्रचूर उपलब्धी होती. हिंस्त्र प्राणी पशुपक्षी अशा सर्व जीवमात्रांचा वास सुखेनैव होता. अशा त्या सर्वौषधी संपन्न पर्वतावर एक महाकाय हत्ती विचरण करीत होता. त्याचा परिवार खूप मोठा होता. अनेक हत्तीणी, हत्तीची पिल्ले, इतर मोठे मोठे हत्ती हे सगळेच जण त्याच्या अवतीभोवती त्याच्या छत्रछायेखाली असल्याप्रमाणे त्याचे अंकित म्हणूनच वावरत होते. शब्दादी विषय कोणत्याही जीवाला लुब्ध करीत असतात. कलिकालक्रमण सुखाचे व्हावे, सुसह्य व्हावे, सुंदर व्हावे म्हणून या सगळ्यांची काही प्रमाणात आवश्यकता असली तरी मनात त्याची अतिव्याप्ती परमेश्वर विन्मुख करणारी असते. ही सर्व लोभमोखाची साधने साधना मार्गावर वाटचाल करण्यासाठी पावलोपावली जागोजागी श्रेष्ठ तत्वाची स्मरण करणे समजून वागले तर ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुकर होईल. पण हीच आपल्यासाठी उपभोगाची सामुग्री समजून स्वकर्तृत्वाची मधुर फळे समजून राहणाऱ्या जीवाला तोच कलिकाल पाशही होत असतो. श्रेयस आहे तेच प्रेयस ठेवले मानले तर जीवन सुखी होईल. भागवतात वर्णन आहे की हा गजेंद्र केवळ काट्याकुट्यांनाच नव्हे तर वेली फुलांना प्रचंड वृक्षांनाही तुडवीत जात होता. संपत्ती व सत्ता याने मदांध झालेले असेच समस्यारूप काट्याकुट्यांना रगडून पायाखाली चिरडून पुढे जातात. ठीक आहे, पण कोवळ्या वेली फुलांना आणि निसर्गाचा समतोल राखणाऱ्या वृक्षराजी मदमस्तीने उखडून टाकणे इतरांबरोबर स्वतःच्याही नाशाला कारणीभूत ठरतात. याचे भान कोणी राखावे. गजेंद्र असाच कालगतीला अडसर करीत होता. तो त्याच्या अनुगामी अनेक हत्तीणी व त्यांच्या पिल्लाबरोबर त्या सरोवरात जलक्रीडा करावयास गेला व चित्कार करीत क्रीडा करू लागला. आपल्या सोंडेने पाणी उडवू लागला. परिवाराबरोबर खेळण्यात गरकरसतानाच त्या सरोवरात ज्याचे साम्राज्य आहे अशा एका प्रचंड मगराने गजेंद्राचा पाय पकडला आणि तो त्याला पाण्यात ओढू लागला. गजेंद्र कितीही बलवान असला तरी पाण्यात तो दुर्बल झाला. लोखंडासारख्या वजनदार धातूची नाव पाण्यात हलकी होऊन तरंगतेच ना. गजेंद्राचे परिवारजन त्याला पाण्याबाहेर ओढत होते तर मगर त्याला आत ओढत होती. काही काळानंतर हत्तीणी वगैरे माघारी परत फिरले. गजेंद्र एकटाच झुंज देत होता. संसार पाशात अडकलेल्या जीवालाही असेच दुःख, वेदना, समस्या यांना शारीरिक अथवा मानसिक पातळीवर एकट्याने झुंजावे लागते. आप्त इष्ट सगळे सोयरे हे आले तरी ते तुमचे दुःख यातना घालवू शकत नाहीत. ते जे काही सहाय्य करतील ते स्वतःचे औदार्य, सहदयता, कर्तव्य प्रगट करतील. म्हणूनच कृष्णाने भगवद्गीतेत उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मेव यात्मनो बंधुतात्मेवरी पुरात्मन असे म्हटले आहे. आपणच आपले उद्धार करते बंधू, मित्र, शत्रू असतो. त्यामुळे समाज, मन व कौटुंबिक भान कितीही जागृत ठेवले तरी त्यापेक्षा श्रेष्ठता आत्मभान जागृतीला आहे हे कधीच विसरू नये. गजेंद्र हा बलाढ्य असला तरी बुद्धीने दुर्बल आहे. शारीरिक बल आणि बौद्धिक बल याचे साहचर्य अशक्य असते. बुद्धी आणि बल हे एका हनुमंतातच आहे. बुद्धिहीनाला पशूंची उपमा त्यामुळेच दिली जाते. असा बुद्धिहीन महाकाय गजेंद्र स्वतःच्या जीवावर बेतल्यावर सर्व शक्तिमान परमेश्वरांची आठवण करतो. त्याला आर्तपणे हाका मारतो. देवा, सुखात तुझी आठवण झाली नाही, पण तू करुणासागर आहेस. या करुणेचा विस्तार अकारणही करतोस. म्हणूनच तुझे भक्त तुला अकारण करुणावरून हले असे संबोधतात. मी तर सामान्य जीव आहे.
आत्मा अनात्मा, जीव जगदीश्वर, उन्नती अवनती याचे मला ज्ञानच नाही. अशा अत्यंत करुण आळवणीने श्रीहरी भक्तवत्सल तात्काळ गरुडावर स्वार झाले आणि क्षणात तेथे पोहोचले. सुदर्शन चक्रधारी भगवंतांचे पूजन करण्यासाठी गजेंद्राने त्या सरोवरातील एक कमलपुष्प सोंडेनेच आकाशात भिरकावले. तेव्हानेही भगवंत प्रसन्न झाले. आपल्या सुदर्शन चक्राने मगराची शकले केली आणि गजेंद्राला सोडवले.